आज 15 दिवस झाले, अजून एक पोरगो गावासाठी हस्तक गेलो. या फक्त एकट्या अशोकाचं दुःख नाही, आपण सगळे त्याच्या दुःखात सहभागी आहोत. पण जशी देवाची मर्जी. अशोक, आता आपला पुढे चला गोया. देवाच्या आदेशाप्रमाणे यावर्षी कितीही संकट येईल तरी प्रदक्षिणा ही पूर्ण होऊकच हवी. प्रदक्षिणेचा माणूस योनाव्यात ठरवलं जाय. गावचं संरक्षण आणि देवाची इच्छा राखणं आपली जबाबदारी आहे. पंच अशोक, तुझी काय तक्रार? जशी देवाची मर्जी. देवा, घडला तर घडला, पण आता या गावासाठी कोणी मशाल पळवायची ती तूच ठरव. प्रदक्षिणा पूर्ण होकच हवी. मशाल गावच्या शिबेवर फिरा हवी. हा 100व्या वर्ष हा निर्व्यसनी माणूस निवडू का जाऊ? हा होय देवा, आता तूच सांग, प्रदक्षिणा कोणी घालायची? होय, सांगतोय, सगळा सांगतोय. गावातलो निर्व्यसनी शिरगो. निर्व्यसनी शिरगो विवेक. देवा, आधीच आपण भारतीय क्रिकेट खेळातला खूप मोठं काम केलं आणि आता परत. देवा, राहुल आणि विवेकचं वय सारखी असेल. त्या राहुलला जमलं नाही तर विवेकला कसा जमाल? आणि त्यापेक्षा मोठो आणि निर्व्यसनी पोरगो हा आपल्या गावात. देवाचा शब्द, अंतिम शब्द.